आणि सर्वच महापुरुषांना मानाचा मुजरा करू। छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या बीड नगरीत प्रचंड मोठा आता सोहळा पार पडतोय, त्याबद्दल आपल्या बीडकरांना आणि इथं जमलेल्या सगळ्या बांधवांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। मी पहिल्यांदाच बघतोय एवढे मोठे पथक, इतकी भव्य दिव्य शिवजयंती आयला मानाला गणराव बाय असं तुम्हाला असंच चीज करा। समाज नाही विसरत, जनता नाही विसरत। असाच समाजाच्या या जनतेच्या सुखात आणि दुःखात सहभागी राहा, कधीच विसरणार नाही। त्यांच्यासारखं करू नका। मी जास्त अजिबात बोलणार नाही, पवित्र दिवस आणि तुमच्यातला वेळ पण घेणार नाही। आपला दुसऱ्या बारीना चलून देऊ, आपला दणका काय चलून द्यायचा। हेच थोडं जरा जाऊ द्या, आता नको। मी लय आनंदी झालो राव आज अशी शिवजयंती बघून, खतरनाक। मला वाटतंय आता आंदोलन संपलं की गोदापट्ट्या सुद्धा सुरू करावं आपल्या। असंच कौतुक आहे तुमच्या अध्यक्षांचं, सगळ्या टीमचं। नाव काय घेत नाही, एवढं मोठं नाव पाठ होईना आपल्याला, आहे ना? सगळ्यांचं कौतुक व्यासपीठावर जेवढे तुमच्या सगळ्या समितीचं मनापासून कौतुक। नाव काय घेत नाही बाबा, इतकं नाव घ्यायचं म्हणलं सूर्यात उभं। मात्र एक सांगतो, या बीड नगरीतून सरकारनं तेवढं छत्रपती शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रातलं मात्र उभं करावं, आशीर्वाद घेतला, आशीर्वाद घेतला। आणि अशी शिवजयंती पूर्ण राज्यभर उभा राहावी की डीजे मुक्तची, याच्यातून माता मावल्यांना सुद्धा बघायला खरोखर येता येतं। मी स्वतः डोळ्यात चित्र बघितलं, आया बहिणी सगळ्या येऊन बसल्यात। डीजे असते तर कोणालाही बघता आलं नसतं सांस्कृतिक कार्यक्रम, आणि ऐकता पण आलं नसतं। जास्तीचा वेळ अजिबात खरंच घेत नाही। तुम्हाला या आदर्श शिवजयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। संत शेवालालजी महाराज यांच्या